कोल्हापूरमध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे। एकाच रिक्षाची एका वेळी दोघांना धडक बसलेली आहे। शहापुरी तिसरी गल्ली इथल्या डॉक्टर सतीश पत्की यांच्या हॉस्पिटल समोर हा अपघात घडलेला आहे। रिक्षा वळवत असताना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने रिक्षाला धडक दिली आणि या अपघातावेळी रिक्षा चालक रिक्षातून बाहेर पडला आणि रिक्षा आहे त्या स्थितीचाच रस्त्यावर गोल फिरल्याचंही आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आणि दुसऱ्या एका महिलेच्या अंगावर सुद्धा ही रिक्षा गेलेली आहे। या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही किंवा कोणी गंभीर दुखापत सुद्धा कोणाला झालेली नाहीये। मात्र हा विचित्र अपघात सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। तर आपण पाहतोय कशा पद्धतीने या एकाच रिक्षाने अनेकांना धडक दिलेली आहे। हा कोल्हापूरमध्ये घडलेला अपघात आपण पाहतोय। शहापुरी तिसरी गल्ली इथल्या डॉक्टर सतीश पत्की यांच्या हॉस्पिटल समोर हा संपूर्ण अपघात घडलेला आहे। आपण पाहतोय सुरुवातीला ही रिक्षा आली, या रिक्षाने दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर रिक्षा चालक हा रिक्षाच्या बाहेर पडला। मात्र ही रिक्षा त्या जागी गोल फिरत राहिली आणि नंतर दोघांना या रिक्षाने धडक दिलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कुणाला गंभीर दुखापत सुद्धा झाली नाहीये। मात्र हा विचित्र अपघात सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय।